टिप नंबर 1, महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी तेच खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर मस्तपैकी असा रताळ्याचा शिरा तुम्ही नक्की बनवू शकता। तर रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी रताळू निवडताना ती नेहमी मोठ्या आकाराची निवडावी, कारण अशा मोठ्या रताळूंना शिरा म्हणजेच त्याला ज्या काड्या असतात आतमध्ये त्या कमी असतात। पण या उलट जर तुम्ही छोटी रताळी निवडली तर त्यांना शिरा म्हणजेच काड्या जास्त प्रमाणात असतात। या शिरा किंवा काड्या आपण ज्यावेळेस रताळाचा शिरा खातो किंवा खाताना आपल्या दातामध्ये अडकण्याची जास्त शक्यता असते। यासाठी नेहमी रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी रताळू खरेदी करताना किंवा बाजारातून आणताना तुम्ही ही टीप नक्की लक्षात ठेवा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। अतिशय खास टीप नंबर 2, महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी तेच खाऊन कंटाळा असाल तर तुम्ही उपवासाचे अप्पे बनवू शकता। तर हे अप्पे अगदी परफेक्ट छान जाळीदार असे बनवण्यासाठी अप्पे बनवताना तुम्ही जर 1 वाटी भगर म्हणजेच याला काही भागामध्ये वरई असं देखील म्हणतात तर ती घेतली असेल तर त्यासाठी अर्धी वाटी साबुदाणा घ्या व नंतर भगर व साबुदाणा छान हलकेसे भाजून एका कढईमध्ये घ्या। यामुळे अप्पे खूपच जास्त चवदार व टेस्टी असे लागतात व छान जाळीदार देखील बनतात। व हे साबुदाणा व वरई थंड झाल्यानंतर ते मिक्सरवर छान असं दाणेदार म्हणजेच जाडसर असं वाटून घ्या व नंतर त्यात अर्धा वाटी दही, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, वरचं साल काढून घेतलेला एक छोटा बटाटा त्याच्या बारीक फोडी करून त्यामध्ये घालावा व नंतर मिक्सरवर छान वाटून घ्या व यात एक पदार्थ आवर्जून नक्की घाला, तो म्हणजे भाजलेले कडक त्याचे साल काढलेले शेंगदाणे। तर हे शेंगदाणे अप्पे खाताना दाताखाली आल्यानंतर खूपच जास्त चविष्ट व टेस्टी असे लागतात। तर या पद्धतीने जर तुम्ही झटपट व अगदी परफेक्ट प्रमाण वापरून अप्पे बनवले तर अप्पे खूपच जास्त टेस्टी व चवदार असे उपवासाचे अप्पे तयार होतील। तर उपवासाचे अप्पे बनवताना ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। टीप नंबर 3, उपवासासाठी कोशिंबीर बनवताना त्यामध्ये थोडेसे पनीर किसून घालावे, यामुळे कोशिंबीर खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी बनते। अतिशय भन्नाट व खास टीप नंबर 4, महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल व वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही उपवासासाठी मस्त असे झकासपैकी डोसे बनवू शकता। तर हे डोसे अधिक टेस्टी व चवदार असे होण्यासाठी त्यात थोडेसे दही व एक किसलेला बटाटा त्यामध्ये नक्की घालावा, यामुळे डोसे छान कुरकुरीत असे होतात। आपण उपवासासाठी तर नेहमीच भगरीचा भात बनवत असतो। टिप नंबर 3, भगरीच्या भाताबरोबर खाण्यासाठी जे आपण शेंगदाण्याची आमटी बनवतो तर ही आमटी बनवताना त्यात तिखट हिरवी मिरची कुटून घालावी, तसेच त्यात बटाट्याच्या छोट्या फोडी पण करून घालाव्यात, यामुळे भाजी जास्त चवदार व टेस्टी अशी लागते। टिप नंबर 6, महाशिवरात्री स्पेशल दह्याची चटणी बनवताना काकडी किसून त्यामध्ये घालावी, तसेच त्यात शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी साखर त्यामध्ये घालावी, यामुळे दह्याची चटणी खूपच जास्त चवदार व टेस्टी अशी लागते। तर उपवासासाठी दह्याची चटणी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता। टिप नंबर 7, उपवासासाठी ओल्या नारळाच्या वड्या करताना नारळ दुधात शिजवल्याने दुधाचा नैसर्गिकरित्या खवा तयार होऊन अगदी ताज्या खव्याची चव नारळाच्या वड्यांना येते। तर उपवासासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता। टिप नंबर 8, उपवासासाठी आपण दही बऱ्याच पदार्थांमध्ये घालण्यासाठी वापरत असतो। तर दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे व हे पाणी दररोज बदलत राहिल्यामुळे दही पिवळं पडत नाही
किंवा आंबट देखील जास्त प्रमाणात होत नाही. तसेच दही आठवडाभर देखील छान असं टिकून राहतं. तर दही ताजे व जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टिप नंबर 9. महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी रताळ्याच्या वड्या बनवणार असाल तर त्यामध्ये दूध घालण्याऐवजी खवा घालावा. यामुळे रताळ्याच्या वड्या खूपच जास्त चवीला छान व टेस्टी अशा लागतात. अत्यंत खास टिप नंबर 10. उपवासासाठी इडली बनवताना जर चुकून पीठ सैलसर झाले असेल तर त्यामध्ये थोडेसे साबुदाणे मिक्सरला थोडेसे जाडसर वाटायचे आणि इडलीच्या पिठात मिक्स करायचे. यामुळे इडलीचे पीठ किंवा बॅटर खूप छान असे घट्ट व तर होतेच, ते अजिबात पातळ राहत नाही व यामुळे इडली देखील जाळीदार बनते. अतिशय खास टिप नंबर 11. उपवासासाठी गुळाची दशमी बनवताना त्यात थोडीशी वेलची पावडर घातल्यास त्याची चव खूप छान येते. टिप नंबर 12. महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी शेंगदाणा कुटाची तसेच राजगिरा लाह्याची चिक्की बनवताना ती शेंगदाण्याच्या पाकातील लाडवाप्रमाणेच करावी. प्रत्येक सुगरणीच्या व प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 13. महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी साबुदाणा वडे बनवताना ते छान कुरकुरीत हवे असतील तर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक पावडर करून साबुदाण्याचे वडे पावडरमध्ये चपातीच्या उंड्याप्रमाणे थोडंसं लावून घ्या. नंतर तेलामध्ये फ्राय करून घ्या. अशा पद्धतीने साबुदाणा वडे बनवले तर साबुदाणा वडे खूप छान कुरकुरीत असे होतात. तर साबुदाणा वडे बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. टिप नंबर 14. भगर दळून आणल्यानंतर भगरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवावे. भगरीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस चांगले राहते. ते अजिबात कडू होत नाही आणि भगरीची भाकरी बनवताना पण ती अजिबात तुटत नाही. तर ती व्यवस्थित अशी बनवता येते. अत्यंत भन्नाट पुढील टीप आहे टीप नंबर 15. उपवासासाठी कोशिंबीर बनवताना काकडीला तूप लावावे. यामुळे काकडीच्या कोशिंबीरीला जास्त पाणी सुटत नाही. अतिशय खास टीप नंबर 16. आपण साबुदाण्याची खिचडी तर नेहमीच बनवत असतो. साबुदाण्याची खिचडी मऊ व मोकळी अशी होण्यासाठी जेव्हा आपण तेलात बटाटे मिरची परततो त्याच वेळी शेंगदाण्याचा कूट पण घालून परतून घ्यावे व नंतर थोडा लिंबाचा रस त्यामध्ये टाका व नंतर साबुदाणा व मीठ टाकावं. लिंबाच्या रसामुळे व आपलं शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये परतल्यामुळे साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होत नाही. तर साबुदाणा खिचडी बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.